नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना नमस्कार. आज मी घेऊन आलोय गाईस मॅथ्स 1 स्टँडर्ड 9 चॅप्टर नंबर 1 सेट्स. राईट. आज आपण या सेट्स बद्दल सगळं इन डेप्थ एक्सप्लेनेशन डेफिनेशन्स काय आहे एक्झॅक्टली ते सर्व बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण हे बघणार आहोत की आपल्याला या 9 स्टँडर्डच्या मॅथ्सच्या टेक्स्टबुक मध्ये किती कंटेंट्स आहेत. कंटेंट्स म्हणजे इन शॉर्ट इंडेक्स काय, चॅप्टर्स किती आहेत. तर टोटल 7 चॅप्टर्स यू हॅव गाइस. किती आहेत चॅप्टर? 7. सेट्स, रियल नंबर्स, पॉलिनॉमियल्स, फोर्थ इज रेशियो अँड प्रपोर्शन, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, फायनान्शियल प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स. यापैकी गाइस पॉलिनॉमियल्स, रेशियो अँड प्रपोर्शन, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, फायनान्शियल प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स हे 10th ला देखील आहे. तर गाईस काही चिंता करू नका, हे पूर्ण 7 चॅप्टर्स आपण घेणार आहोत, ते पण इझी वे. ओके गाईस. तर आता आपण बघूया गाईस सेट्स काय आहे. ओके. सेट्स मध्ये गाईस लेट स्टडी मध्ये तसं तर दिलेलंच आहे, तुम्ही पण बघू शकता. सेट्सचं इंट्रोडक्शन दिलंय, टाइप्स ऑफ सेट्स आहे, वेन डायग्राम बघायचंय, इक्वल सेट्स कोणाला म्हणतात, सबसेट काय आहे, युनिव्हर्सल सेट काय, इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट्स काय, आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. हे एवढे पिन पॉइंट्स आहेत, ते आपल्याला बघायचे लेट स्टडी मध्ये. आणि आता आपण चालू करूया सेट्स. लेट्स रिकॉल मध्ये काही इमेजेस दिलेले ते तुम्ही बघू शकता गाईस. सेट्स काय म्हणतं माहितीये, सेट्स म्हणजे एक ग्रुप, एक कलेक्शन ऑफ एनी ऑब्जेक्ट गाईस. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे कुठलीही वस्तू. फॉर एक्झाम्पल माझ्या हातात पेन आहे, याला पण ऑब्जेक्टच म्हणतो. पाण्याची बॉटल आहे, याला पण आपण ऑब्जेक्ट बोलतो. तुमच्या बॅगेमध्ये असणारे बुक्स हेही तुमचे ऑब्जेक्टच आहेत, कारण तुम्ही एक बुक फॉलो नाही करत, अनेक बुक्स असतात, 2, 3, 4, 5 किती पण असू शकतात. राईट. तर गाईस याच्यामध्ये एक उदाहरण दिलंय, जास्त खेचणार नाही. बघा इथे फ्लावर बुके दिलंय, बंच ऑफ कीज दिलंय, फ्लॉक ऑफ बर्ड्स दिलंय, पाईल ऑफ नोटबुक्स दिलंय आणि कलेक्शन ऑफ नंबर्स दिले. आता सेट्स काय म्हणतं माहितीये का, की कलेक्शन्स. तर याच्यासाठी थोडं इंग्लिशचं एक थोडं आपण ग्रामर मध्ये जाऊ. आणि आपण बघितलं होतं याच्या अगोदर पण की नाउन्स मध्ये 5 प्रकारचे एक नाउन्स आहे. त्या 5 प्रकारच्या नाउन्स मध्ये एक प्रॉपर नाउन आहे, कॉमन नाउन आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे, मटेरियल नाउन आहे आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. तर या 5 पैकी आपल्याला 5ही नाउन्स पैकी 4 नाउन्सचा काही उपयोग नाही. याच्यामधून फक्त आपल्याला बघायचंय कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन मध्ये जेव्हा गाईस आकाशामध्ये पक्षी जेव्हा गमन करत असतात म्हणजे उडत असतात, तेव्हा आपण आपली आई कसे बोलते, अरे बघ बेटा ते आकाशात पक्ष्यांचा थवा चाललाय, बरोबर का नाही? मग हेच इंग्लिश मध्ये आपण काय बोलतो, फ्लॉक ऑफ बर्ड्स. तसेच जर म्युझिशियनचा बँड असेल तर असं बोलतात का, ए बँड बाजा वाजवतो, असं बोलतो का आपण? सर्व मिळून वाजवतात म्हणजे बँड ऑफ म्युझिशियन असं आपण म्हणतो, बरोबर आहे. स्टार्स आपल्याला दिसतात, अनेक स्टार्स दिसतात, तर आपण त्यांना इंग्लिश मध्ये कलेक्टिव्ह मध्ये काय बोलतो, गॅलेक्सी ऑफ स्टार्स बोलतो. म्हणजे असे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत, बरोबर का नाही? जसं चाव्यांचा गुच्छा आपण म्हणतो, केसांचा पुंजका म्हणतो मराठीमध्ये, बरोबर का नाही? केळीची काय बोलतो, केळीची काय बोलतो आपण, हे तुम्ही मला सांगायचं. सोप्या गोष्टी तुम्ही सांगायच्या, बरोबर आहे. तसंच चाव्यांच्या गुच्छाला आपण बंच ऑफ कीज म्हणतो. जेव्हा पुस्तकांची थप्पी किंवा पुस्तकांची गड्डी किंवा पैशांची गड्डी, नोटांचा काय असतो, नोटांचा, हे पण तुम्ही सांगायचं. हे सगळे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत गाईस, हे तुम्हाला कळले पाहिजे. पण आपल्याला ह्या सगळ्या कलेक्टिव्ह नाउन्सशी काही घेणं देणं, हे तुम्ही सर्च करायचं आणि हे कलेक्टिव्ह नाउन्स बघायचे. ठीक आहे. आपल्याला घेणं देणं आहे ते म्हणजे कलेक्शन ऑफ नंबर्स. कलेक्शन ऑफ नंबर्स. मग कलेक्शन ऑफ नंबर्स मध्ये फक्त 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर्स आहे का? वेगवेगळे नंबर आहेत, ते जसं आपण आता वाचू तसं आपल्याला कळेल. ओके. चला मग पुढे आपण बघूया गाईस की we use special word for each of the collection given above. In all the above example we can clearly list the object of the collection
वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स. अशा सगळ्या कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्सला आपणच काय म्हणतो? सेट्स. काय म्हणतो? सेट्स. इथे सगळं लिहिलेलं आहे, तेच मी सांगितलं. ओके, आता एक्झाम्पलनी सांगतो गाईस. नाव ऑब्झर्व द कलेक्शन. हॅपी चिल्ड्रन इन द विलेज, brilliant students of the class. In both the examples, the words happy and brilliant are the relative terms. Happy आणि brilliant, आनंदी आणि हुशार मुलं, नाही का, हे रिलेटिव्ह टर्म्स आहे. बिकॉज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दिस वर्ड टू बी हॅपी, टू बी ब्रिलियंट डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. एखाद्या पर्सन टू पर्सन डिफर करतं. कोण हॅपी आहे, कोण ब्रिलियंट आहे, किंवा कोण सॅड आहे, कोण ब्रिलियंट नाहीये. बरोबर का नाही? तर हे मुलांत आपण कसं सांगू शकतो का? नाही सांगू शकत कोण ब्रिलियंट आहे कोण नाही. बरोबर आहे. अजून आपण ह्या कलेक्शन ऑफ सेट्स आहे का नाही हे बघण्यासाठी एक्झाम्पल्स बघू. बर, मग पहिला एक्झाम्पल दिलाय गाईस. फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला फक्त सांगायचंय सेट आहे का और नाही, हेच एवढंच तुम्हाला सांगायचं. ओके, आता बघा, डेज ऑफ अ वीक. काय लिहिलं गाईस? डेज ऑफ अ वीक. गाईस थोडं विचार करा, डेज ऑफ अ वीक बरोबर आहे सर, हे सेट आहे का? कारण सर संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, त्याच्यानंतर आनंदे नाही ना, हे एवढेच असतात. म्हणजे 7च आहे. 8वां अजून तर निर्मितीच झाली नाहीये, म्हणजे हे सेट आहे. इट इज अ कलेक्शन ऑफ डेज. हे डेज मोजू शकतो गाईस, म्हणून हे काय आहे? सेट आहे. बरोबर आहे गाईस? बरोबर आहे. सेकंड मंथ इन अ इयर. काय दिलंय? मंथ इन अ इयर. बर, आता तुमच्या आईने कधी रागात बोललं असेल, 13वा महिना बघितलाय का तू? का 13व्या महिन्यात अभ्यास करतो का तू? का 13व्या महिन्यात झोपला होता का तू? 13वा महिना कधी येतो का? सर आमच्या डिक्शनरीमध्ये आणि आम्ही आजपर्यंत शिकलोय त्या गॉर्गेरियन कॅलेंडर नुसार 12च महिने, म्हणजे त्याच्यामध्ये माहिती आहे ना, जानेवारी टू डिसेंबर. बरोबर आहे. मग हे सेट आहे का? हो, ऑफकोर्स मोजू शकतो सर, कारण 13वा महिना आहेच ना. मग हा पण काय आहे? सेट आहे. थर्ड वन, याच्यामध्ये दिले ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. काय? ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. आता तुम्ही सांगू शकाल का की ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास? सर मला काय माहिती कोण ब्रेव आहे? एखाद्याला पाण्यात ढकलावं लागेल आणि बघायला लागेल हा वाचवतो का नाही, तर कळेल ब्रेव आहे का नाही. असं सांगू शकतो का एक्झॅक्ट? जेव्हा एक्झॅक्ट तुम्ही नाही सांगू शकत, तुम्ही क्लिअरली किंवा डेफिनेटली नाही सांगू शकत, तर तो सेट नव्हे, तो सेट नाही. कळलं तुम्हाला आता सेट काय असतात आणि सेट कुठले नसतात? बर, आता फोर्थ वन, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. सेट आहे गाईस? अहो सर बरोबर आहे ना, सेट आहे ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मोजता येत नाही का आम्हाला? येतं ना, म्हणजे हे पण काय सेट आहे. बर, फिफ्थ वन, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. आता तसं बघायला गेलं तर महाराजांनी पण बरेचसे आपले फोर्ट्स बनवलेले, किल्ले म्हणतो आपण त्यांना. बरोबर, आपलं महाराष्ट्र ही संतांची भूमी, त्याचबरोबर किल्ल्यांची पण भूमी म्हणू शकतो, कारण सर्वात जास्त किल्ले महाराष्ट्रातच आहे. पण तुम्ही मोजू शकता का? तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकता का? तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन एक एक मोजणी केली आहे का? नाही सांगू शकत. एक्झॅक्टली नाही सांगू शकत. एक्झॅक्टली आम्ही इयर सांगू शकत, मंथ शकत होते सर. एक्झॅक्टली आम्ही वीक, डेज ऑफ अ वीक सांगू शकत होतो सर. हे सांगू शकता का? नाही सांगू शकत. मग हा सेट आहे का? आलं लक्षात? आता लास्ट एक्झाम्पल गाईस, सिक्स्थ वन, प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम. प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टम. सर आता 9th पर्यंत मुलं येतात, पण 2-3 प्लॅनेटच माहित असतात. किंवा प्लॅनेट हा पिक्चर माहित असतो, ते मार्वेलचे. तर प्लॅनेट्स गाईस 7 प्लॅनेट आहे, पण यापूर्वी 8 प्लॅनेट होते.
8वा प्लॅनेट जो होता तो होता प्लुटो, पण त्याला द्वार्फ प्लॅनेट म्हटलं गेलं कारण तो ऑर्बिटच्या बाहेर गेला. आपली जी ऑर्बिट आहे, जी क्षमता आहे प्लॅनेट्स मोजण्याची, त्या ऑर्बिटचा तो बाहेर गेला म्हणून त्याला द्वार्फ प्लॅनेट म्हणतात. बरोबर आहे. पण आपल्याला जे ग्रह दिसलेले आहेत किंवा मोजणी केलेले आहेत, जे सायंटिस्टनी शोध लावलेले आहेत, ते प्लॅनेट्स म्हणजे किती आहेत? 7. कुठले कुठले सांगू शकाल तुम्ही? बर नाही, नो प्रॉब्लेम. पण प्लॅनेट्स मोजू शकतो सर, बरोबर का नाही? तर मग हा सेट आहे का? आहे. चला प्लॅनेट्स पण बघून घेऊ आपण. कुठले कुठले? मार्स, मर्क्युरी, मर्क्युरी मार्स बोला किंवा मर्क्युरी मार्स. ओके. अर्थ, त्यानंतर व्हेनस, ज्युपिटर, ए पेन्या चालणार रे बाबा, ज्युपिटर. त्यानंतर युरॅनस, सॅटर्न, त्यानंतर नेपच्यून. 1 2 3 4 5 6 7 8. चुकीचं बोललो काय मी? चुकीचं बोललो बाळांनो, एक वाढलं इथे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. मी तर 7 काय, मी 6 पण बोलेन. हे तुम्हाला कळलं पाहिजे की लक्षात ठेवा आयुष्यभर की किती प्लॅनेट आहे गाईस? 8. किती आहे? 8 प्लॅनेट्स आहे. आणि जो प्लुटो होता तो 9वा प्लॅनेट होता, ज्याला आपण द्वार्फ प्लॅनेट म्हणतो. हे नेहमी लक्षात घ्या. म्हणून मी लिहून दाखवलं. मार्स, मर्क्युरी, अर्थ, व्हेनस, ज्युपिटर, युरॅनस, सॅटर्न अँड नेपच्यून. कळलं? मी तर रॉंग बोलतच राहील गाईस, पण तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून मी कधी कधी माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला असं रॉंगपणा वाटेल, पण तो रॉंगपणा नाही, हे तुम्हाला आठवण राहिलं पाहिजे म्हणून मी असं बोलतो. ओके. तर अशा पद्धतीने आपण पहिला पेज कंप्लीट केलेला आहे गाईस. आपण आता सेकंड पेजवर जाणार आहोत. गरमीमुळे जरा मी घामाघूम दिसत असेल, थोडं ऍडजस्ट करून घ्या. कंटेंट कडे लक्ष द्या, माझ्याकडे नाही. ओके. सेटचं डेफिनेशन गाईस मस्त दिलंय, एकदम छान. पेज नंबर कशावरती? पेज नंबर 2 मध्ये वाचून दाखवतो. इफ वी कॅन डेफिनेटली, इफ वी डॉट 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 टिल कॉल्ड अ सेट. इथपर्यंत अंडरलाईन असं तुम्ही केलं पाहिजे. हे डेफिनेशन आहे गाईस. आपण डेफिनेशनचा फक्त वाचून नाही दाखवणार आहे, समजून पण सांगणार आहे. बघा. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिवन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट. आपण याच्या अगोदर एक्झाम्पल्स मध्ये बघितलं, डेज ऑफ अ वीक, डेफिनेटली अँड क्लिअरली. हा 7च बरोबर सर. बर. त्यानंतर आपण मंथ्स पण बघितले, जानेवारी टिल डिसेंबर. हा सर, डेफिनेटली अँड क्लिअरली. पण त्याच्यानंतर आपण ब्रेव चिल्ड्रन्स इन द क्लास, नॉट डेफिनेटली सर, नॉट क्लिअरली सर. मग जेव्हा डेफिनेटली आणि क्लिअरली जेव्हा तुम्ही त्या ऑब्जेक्ट बद्दल सांगू शकाल, त्यालाच तुम्ही काय म्हणाल? कलेक्शन ऑफ सेट्स. एवढं कळलं गाईस? डेफिनेशन कळलं? ओके. आता गाईस लक्षात ठेवा, जेव्हा पण सेट लिहाल तेव्हा ते नेहमी इट शुड बी ऑलवेज रिटन इन कॅपिटल लेटर्स. नाही समजलं सर? फॉर एक्झाम्पल मी लिहितो सेट ए इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट्स आणि याच्यामध्ये काय टाकलं, समजा ए बी सी, हे एलिमेंट झाले. काय झाले? एलिमेंट्स. काय म्हणतात? बरोबर आहे. मग हा सेट लिहायची पद्धत अशी असते. या सेट मध्ये जर तुम्ही एक्झाम मध्ये असं केलं, समजा सेट ए इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट्स ए कॉमा बी कॉमा सी, टीचर डायरेक्ट रॉंग देणार. कारण रूल आहे ना सर, नियम आहे. सेट हा कधी पण कशामध्ये लिहिला जातो? कॅपिटल लेटर्स. एवढं क्लिअरली कळलं? ओके. पुढे
यांना आपण गाईस, हे जे आहे ना, हे ए बी आणि सी, ए बी आणि सी यांना आपण मेंबर्स म्हणतो, मेंबर्स ऑफ किंवा एलिमेंट्स ऑफ किंवा ऑर, का ऑर, किंवा म्हणजे ऑर, किंवा बिलॉंग्स टू डॉट डॉट डॉट. म्हणजे कसं होणार शॉर्ट मध्ये लिहिताना, हा फॉर एक्झाम्पल मी फक्त एच घेतो, ठीक आहे, फक्त काय घेतो, ए घेतो, म्हणजे एक्झाम्पल मला क्लिअरली मेन्शन करताय, ठीक आहे. ए सेट ए इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट ए, बरोबर आहे. मग लिहितात कसं, ए इज अ एलिमेंट ऑफ सेट ए, हे असं लिहायची पद्धत आहे, पण लिहिताना असं लिहितो, ए इज अ मेंबर ऑफ सेट ए, ए सेट ए, ए सेट ए, मेंबर ऑफ, बघा लिहायची पद्धत. किंवा ऑर ए इज an एलिमेंट ऑफ सेट ए. सर एच्या बदले ॲन का झालं, कारण हा पहिला लेटर ई आहे. इंग्लिश ग्रामर मध्ये आर्टिकल्स मध्ये जेव्हा ई येतो म्हणजे वोवेल्स येतो, ए ई आय ओ यू, तेव्हा इथे काय येतो त्याच्या अगोदर ॲन, हे तुम्हाला माहित पाहिजे, म्हणून हे इथं इंग्लिश ग्रामर नाही आहे, पण सांगणं माझं कर्तव्य. बर, पुन्हा ऑर ए बिलॉंग्स टू सेट ए, म्हणजे अशी तिन्ही रूपात तुम्ही लिहू शकतात बाळा. तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही हे नोटेड डाऊन केलं पाहिजे. सर मग याचा अर्थ काय, ए असं असतं तेव्हा याला आपण बोलतो ए इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट ए. हे फक्त तुम्ही लिहून घ्या, बस एवढं तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. नाव सेट ऑफ नंबर्स पण बघायचे, पण त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट बघणं गरजेचं आहे, ते म्हणजे मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स, बरोबर आहे, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. पण इथे बघा की द मेंबर ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट्स आर शोन बाय युझिंग द स्मॉल लेटर्स. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की म्हणजे इथे सरांनी असं लिहिलं होतं ए इक्वल्स टू, एक मिनिट, सेट ए इक्वल्स टू एलिमेंट ए, बरोबर आहे. त्याच्या अगोदर आपण असं पण लिहू शकतो सेट ए इक्वल्स टू एलिमेंट्स ए कॉमा बी कॉमा सी डी ई, बरोबर, डॉट 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 अँड सो ऑन, असं पण लिहू शकतो, बरोबर आहे. तर हे यांना सगळ्यांना काय म्हणतात माहितीये का, एलिमेंट्स. आणि हे एलिमेंट्स स्मॉल लेटर्स मध्ये पाहिजे, पण क्वेश्चन मध्ये जर दिलेलं असेल अपर केस मध्ये, तेव्हा अपर केस मध्ये तुम्ही लिहू शकता, बरोबर आहे. चला आता आपण बघूया गाइस मेथड्स ऑफ रायटिंग द सेट्स, मेथड्स ऑफ रायटिंग द सेट्स, ठीक आहे. टू टाइप्स आहे गाइस, ठीक आहे. एक म्हणजे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. गाइस घाबरू नका, तुम्हाला असं वाटेल सर नाव लेटर्स ऑब्झर्व द सेट ऑफ अ नंबर्स हे विसरले तुम्ही. नाही, मी काही विसरलो नाही, मी पुढे सांगणार आहे, एक्झाम्पल घेऊन सांगणार आहे, ठीक आहे. लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड, आणि इथे याला काय बोलतात, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. काय, सेट बिल्डर फॉर्म, बरोबर आहे. आता हे दोघे आपण कम्पेअर करणार आहोत आणि बघणार आहेत. आता बघा गाइस, वाचल्यानंतर तुम्हाला कळतं का, इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट इन अ कर्ली ब्रॅकेट्स. फर्स्ट स्टेप काय, कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहितो. कशामध्ये लिहितो, कर्ली ब्रॅकेट्स मध्ये. स्टेप 2, पुढे ईच ऑफ द एलिमेंट इज रिटन ओनली वन्स.
एलिमेंट्स कशात लिहिले जातात? रिटर्न ओनली वन्स. ओके. तिसरी स्टेप, अँड सेपरेटेड बाय द कोमास. सेपरेटेड बाय commas. Okay. Fourth step, the order of the element is not important. Order is not important. आगे, the order of the element is not important but it is necessary to write all the elements. ठीक आहे. हे 4 स्टेप्स तुम्हाला लक्षात आले पाहिजे गाइस. कशामध्ये? लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड मध्ये. कुठले? कर्ली ब्रॅकेट, एलिमेंट्सला कर्ली ब्रॅकेट्स पाहिजे, एलिमेंट्स रिटर्न ओनली वन्स, त्याच्यानंतर सेपरेटेड बाय द कोमाज असले पाहिजे, आणि लास्ट ऑर्डर इम्पॉर्टंट नाही. जसं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे. सेट ए इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट, बरोबर आहे. इथे मी लिहितो, थांबा पहिला मी क्वेश्चन देतो तुम्हाला. एक क्वेश्चन आहे, ओके. द वर्ड रिमेंबर, ठीक आहे. द वर्ड रिमेंबर. सेट कुठला पण घेऊ शकतो, माझी मर्जी. सेट काय घेणार मी? माझी मर्जी. ए घेऊ शकतो, बी घेऊ शकतो, ए टू झेड मध्ये कुठलाही घेऊ शकतो. ठीक आहे. मी बी घेतो कारण माझं नाव भूषण आहे, मी बी घेतो. सेट बी इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट्स, रिटर्न ओनली वन्स सांगितलं, एकदाच लिहायचंय. बर, आर लिहिला कॉमा, ई लिहिला कॉमा, एम लिहिला कॉमा, बी लिहिला आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. है सर, इथे रिमेंबर लिहिलंय, तुम्ही इथे आर एकदा, ई एकदा, एम एकदा, बी एकदा का? रिटर्न ओनली वन्स. ई आणि ई किती वेळा आले होते? 3 वेळा आले होते, ते एकदाच घ्यायचे. अरे एम आणि एम 2 वेळा आले, एकदाच घ्यायचे. अरे आर आणि आर 2दा आले, एकदाच घ्यायचे. त्यालाच म्हणतात रिटर्न ओनली वन्स. कर्ली ब्रॅकेट्स क्लिअर, रिटर्न ओनली वन्स क्लिअर. सेपरेटेड बाय द कॉमास, बघा ना, आर च्या नंतर सेपरेट केलाय कॉमा देऊन, ई च्या नंतर कॉमा दिलाय, एम च्या नंतर कॉमा दिलाय, बी च्या नंतर स्टॉप. संपलं. म्हणजे सेपरेटेड बाय कॉमा पण कळलं. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. सर पहिला आर होता म्हणून आर घेतला, नंतर ई आला म्हणून ई घेतला, एम आला म्हणून एम, आणि नंतर बी होतं म्हणून बी. असं नाही. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. मग मी असं पण लिहू शकतो, ऑर बी सेट बी इक्वल्स टू ई कॉमा आर कॉमा बी कॉमा एम कॉमा आर ई एम बी. बस हो गया. मैंने ई पहला लिख दिया, आर बाद में लिख दिया, एम बाद में उधर लास्ट में लिख दिया, बी पहला लिख दिया. ऑर्डर महत्वपूर्ण नाही. कोणी सांगितलं? ह्या लिस्टिंग मेथडनी सांगितलं. कळलं बाळांनो तुम्हाला? श्योर. बर, मग आता आपण एक्झाम्पल्स पण बघितलं, याच्यामुळे तुम्हाला क्लिअरली झालं असेल. तर मला असं वाटतं व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळं लिहून घेतलं पाहिजे, आणि जेव्हा लर्न करतात तेव्हा तुम्ही असंच लर्न केलं पाहिजे, स्टेप बाय स्टेप. लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. अरे काय दिलंय? कर्ली ब्रॅकेट रिटर्न ओनली वन्स, सेपरेटेड बाय द कॉमास, ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. हे 4 पॉईंट लक्षात राहायला किती वेळ लागणार? मग एवढं भगरागडं वाचायची गरजच नाही, आणि एक्झाम्पल तर तुम्हाला दिलंच. ओके गाईस. तो गाईज मला असं वाटतं लिस्टिंग मेथड तुम्हाला कळलंय, आणि मी लिस्टिंग मेथड इथेच संपवतो, तुम्ही नंतर बघून घ्या. आता आपण फक्त रूल मेथड बघणार आहोत. रूल मेथड और अ सेट बिल्डर फॉर्म. याचे बघा, लिस्ट ऑफ एलिमेंट्स, not to write in a जनरल एलिमेंट. जनरल एलिमेंट मध्ये लिहायला लागत नाही, ते काय आहे मी सांगतो. बरोबर आहे. युजिंग व्हेरिएबल, फॉलो वर्टिकल लाइन और कॉलन
युझिंग व्हेरिएबल. काय युझिंग? युझिंग व्हेरिएबल. त्यानंतर राईट प्रॉपर्टी ऑफ व्हेरिएबल. हा फॉर्म सगळ्या मुलांना थोडा किचकट वाटतो. कसं? बघा, नीट बघा. आता जे लिस्टिंग मेथड मध्ये आपण केलं ते कॉमास वगैरे दिले, सेपरेटेड बाय द कॉमास केले, ते याच्यात लिहून नाही चालत. याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये लिहितात. पण लिहिताना हा फॉर्म लक्षात ठेवा नेहमी. हा फॉर्म लक्षात ठेवा. याला बोलतात एक्स सच दॅट एक्स. हा फॉर्म लक्षात ठेवा. किंवा या एक्सच्या बदली असं गरजेचं नाही की एक्सच घेतलं पाहिजे, तुम्ही असं पण लिहू शकता. काय? वाय सच दॅट वाय. हे लिहून घ्या बाळांनो. ठीक आहे. ओके. एक दुसरं महत्वाची गोष्ट याच्यामध्ये म्हणजे हे 3 गोष्टी कळले पाहिजे. 1 2 3. त्याच्यानंतर ही एक फॉर्म, हा एक फॉर्म, हे कळलं पाहिजे. याला काय बोलतात गाईस? लेस दॅन. मग याला काय बोलतात गाईस? लेस दॅन इक्वल टू. बरोबर आहे. मग याला काय बोलतात गाईस? ग्रेटर दॅन. मग याला काय बोलतात? ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू. ओके, यू आर गेटिंग माय पॉइंट? ओके. थोडं रशियन लँग्वेज झालं, काय नाही. थोडं काय, मी पण थकतो ना, मनुष्य रोबोट थोडे. ओके. लेस दॅन इक्वल्स टू, इक्वल्स टू ग्रेटर दॅन इक्वल्स टू. काय असतं गाईस? बघा, फर्स्ट काउंटिंग नंबर्स, फर्स्ट काउंटिंग नंबर्स 1 to 10. हा का? बरोबर आहे. असा आहे क्वेश्चन. फर्स्ट काउंटिंग नंबर्स 1 to 10 असं. तर मी लिहिताना सेट ए कर्ली ब्रॅकेट्स एक्स सच दॅट एक्स, बरोबर आहे, असं लिहिणार. इज द एलिमेंट ऑफ व्हॉट? हे काय आहे? 1 to 10 नॅचरल नंबर. आता आपल्याला हे शिकायचं, जे तुम्हाला बोललो होतं ना, नाव लेट अस ऑब्झर्व द सेट ऑफ नंबर्स. एन काय, डब्ल्यू काय, आय काय, क्यू काय, आर काय, हे आता बघायचंय. पण एवढं एक एक्झाम्पल बघून घ्या. एक्स सच दॅट एक्स इज अ एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर्स, बरोबर आहे. कॉमा कॉमा, हा जो 1 आहे, 1 हा काय आहे? लेस देन आहे. 1 हा लेस देन आहे का ग्रेटर देन आहे? लेस देन आहे. कोणापेक्षा? कोणापेक्षा? या एक्स पेक्षा. एक्स असा नंबर आहे जो 1 ते 10 च्या आतला आहे. मग तो 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 असू शकतो, 5 असू शकतो. 1 इज लेस दॅन एक्स म्हणजे 1 पेक्षा हा मोठा आहे. मगरमच्छ कोणाला खातोय? याला खातोय, म्हणजे 1 पेक्षा काय मोठा आहे. आणि तो पण छोटा आहे कोणापेक्षा? 10 पेक्षा. अरे बापरे, असा खेळ आहे का सर? 1 हा सगळ्यात छोटा, 10 हा सगळ्यात मोठा. मगरमच्छ बघा ना, खातोय 10 ला, सगळ्यात मोठा. आणि याच्या मधला एक्स जो म्हणजे 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 5 6 7 8 9 असू शकतो, कुठलाही असू शकतो, बरोबर आहे. पण आता मला लेस दॅन इक्वल टू जर दाखवायचं असेल तर मी कसं दाखवणार माहितीये? नीट बघा. और set A equals to x such that x is an element of natural numbers 1 less than x less than equals to 9. असं दाखवू शकतो? नाही दाखवू शकत. ते तुम्हाला दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये सांगतो, कारण 1 to 10 मध्ये आपण असं नाही सांगू शकत.
पण त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल बघायला लागेल. थांबा मी ते एक्झाम्पल काढतो, पुढे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, दाखवतो मी एक्झाम्पल दाखवतो. ठीक आहे, लेस दॅन इक्वल्स टूचा वापर कुठे होतो आणि ग्रेटर दॅन इक्वल्स टूचा वापर कुठे होतो हे एवढं तुम्ही लिहून घ्या गाइस. एवढं समजलं? एवढं समजलं? ओके. हे होतं तुमचं रूल मेथड फॉर्म होती, त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या प्रॉपर्टीज यूज केल्या. ठीक आहे, ओके ओके ठीक आहे बाळा. आता इथे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 3 मध्ये गाइस एक रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म दिलाय आणि लिस्टिंग मेथड दिले. तर आपण एकदा बघून घेऊया ते. ओके, पेज नंबर 3. ठीक आहे, फर्स्ट सेट ए इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड DIVISION. बरोबर आहे, असं आहे. ठीक आहे, बरोबर आहे, डिव्हिजन. नाव लुक गाइस, लिस्टिंग मेथड मध्ये याचा आन्सर काय? आन्सर हे बघा, सेट काय होता? ए इक्वल्स टू इन ब्रॅकेट डिव्हिजन डी किती वेळा आलाय? डी कॉमा आय किती वेळा आलाय? 1 2 3 एकदाच आय. व्ही किती वेळा आलाय? 1 व्ही एकदा. एस किती वेळा? एकदा. त्याच्यानंतर ओ एकदा, त्यानंतर एन. म्हणजे गाइस इन शॉर्ट जर मी तुम्हाला विचारलं हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर इन सेट ए, किती एलिमेंट्स आहे सेट ए मध्ये, तर तुम्ही काय सांगाल गाइस? 1 2 3 4 5 6. देअर आर ओनली 6 एलिमेंट्स इन सेट ए. आता एलिमेंट्स का सांगायचे आहेत ते पुढे एक्सरसाइज मध्ये आहे, तेव्हा एलिमेंट्सला मॅच करून त्यांचे नंबर्स काढून आपल्याला तेव्हा सॉल्व्ह करावे लागतं. आलं लक्षात? ओके. नाव सेम सेट बी इक्वल्स टू वाय सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इक्वल्स टू 9. म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल्स टू 9 असा कुठला नंबर असेल? आता मी 1 चा स्क्वेअर लिहिला तर काय होतो? 1. 2 चा स्क्वेअर लिहिला तर काय होतो? 4. 2 2 जा 4. 3 चा स्क्वेअर लिहिला तर काय होतं? म्हणजे हा वाय स्क्वेअर काय होता? 3 स्क्वेअर. मग बघा, मला याची पद्धत कशी आहे बघा. सेट बी इक्वल्स टू बस एवढंच लिहायचं. सेट बी इक्वल्स टू एक तर तो 3 असू शकतो किंवा काय असू शकतो? -3. याच्या पलीकडे काय नसू शकतो. बाकी कुठला नंबर असू शकतो का ज्याच्यामध्ये 9 येतो? बरोबर का नाही? स्क्वेअर मध्ये 4 चा स्क्वेअर काय होतो? 16. मग वाय स्क्वेअर इक्वल्स टू 16 असतं तर आन्सर काय असतं? -4 किंवा 4. आलं लक्षात बाळांनो? आणि लास्ट एक्झाम्पल आहे बघा, सी इक्वल्स टू झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. बर, 5 चं टेबल बोलायचं आहे पण तो 30 पेक्षा कमी आहे, लेस दॅन 30. पण इथे जर असं लिहिलं असतं, आता मी तुम्हाला सांगतो बघा, हे रफ करतो नीट बघा, तो लेस दॅन इक्वल्स टू मी बोललो ना. आता इथे बघा, सी इक्वल्स टू झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 and is less than equals to 30 असं लिहिलंय. इथे क्वेश्चन मध्ये केलेलं लेस दॅन 30 लिहिलंय फक्त. बघा, लेस दॅन 30, पण मी क्वेश्चन थोडं मॉडिफाय केलं आणि काय लिहिलंय? लेस दॅन इक्वल्स टू 30. तर मी आन्सर काय लिहिलं असतं माहितीये का? आन्सर सेट सी इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट 5 चा टेबल पासून चालू होता. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25. लेस दॅन इक्वल्स टू 5 6 जा 30. लेस दॅन इक्वल्स टू बोलला ना, तो शेवटचा नंबर आहे ना, तो पण घ्यावा लागतो. आलं का लक्षात का नाही? आणि जर असं लिहिलं असतं, आता आज त्यांनी लिहिलंय की सर हा लेस दॅन इक्वल्स टू नसता आणि फक्त इक्वल्स टू 30 असता. काय? इक्वल्स टू 30. तर मग काय झालं असतं माहिती का? सेट
और सेट सी इक्वल्स टू 5, 10, 15, 20, 25. फक्त इक्वल्स टू 30 असतं तर म्हणजे 30 पेक्षा आत, म्हणजे फक्त या लेस दॅन असेल तर 30च्या आत आणि लेस दॅन इक्वल्स टू असेल तर 30 पर्यंत. हे मला तुम्हाला सांगायचं. पर्यंत आणि आत हा फरक आहे guys. कळलं का? कळलं पक्का? मग हे पण तुम्ही लिहून घेऊ शकतात आणि उद्या आपण हे फिल इन द ब्लँक्स पण घेऊया आणि प्रॅक्टिस सेट 1.1 पण घेऊया. ते पार्ट 2 व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघता येईल. आजच्यासाठी आपण इथेच थांबू. ओके गाईज, हे कळलं असेल तर शेअर करा, लाईक करा आणि दुसऱ्या महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांना पण शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, जेणेकरून तुम्हाला चॅनल्स मध्ये अजून मला व्हिडिओज टाकता येतील. तुमच्या कमेंट्स ऐकून मला अजून बदल करता येईल. जर चुकून माझ्याकडून एखादा शब्द निघाला असेल किंवा काय चुकलं असेल तर त्यासाठी मी समक्ष आहे गाईस. पण मला असं वाटतं की मी जास्तीत जास्त उत्तमरित्या समजून सांगण्याचं कार्य केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता गाईस. जय हिंद, जय महाराष्ट्र.